आहे। पण आता या दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन ओबीसींच्या प्रश्नांसाठी सुद्धा हाक द्यावी, त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं मत हे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले। त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याच्या नंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। दोन्ही राज्य एकत्र येण्याला आनंदच आहे। शेवट कुठल्या समाजाच्या प्रश्नासाठी राज्य दोन्ही एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका जर त्यांनी मांडली असेल तर त्यांचं निश्चित स्वागतच केलं पाहिजे। आणि आम्ही दोन्ही राज्यांना विनंती करणार आहोत की मराठा समाजाच्या प्रश्नाबरोबर काही ओबीसीचे प्रश्न असतील तरी दोन्ही राज्यांनी एकत्र यावं आणि आम्हालाही सहकार्य करावं, म्हणजे समाजातील, कारण राजे हे जनतेचे असतात, रयतेचे असतात, त्यामुळे त्यांच्याकडून आमची अशी अपेक्षा असणार आहे। विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 आमदारांची यादी सध्या नेमकी कुठे आहे हा प्रश्न काही दिवसांपूर्वी पडला, कारण माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली त्यामुळे। पण आता उद्या याचा कदाचित फैसला होऊ शकतो, कारण माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीची उद्या सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने दिलेली 12 सदस्यांची जी यादी आहे ती यादी नेमकी कुठे आहे हे कळू शकेल। अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे यादी आहे की नाही हा प्रश्न विचारला। अनिल गलगलींच्या अपिलावर उद्या सुनावणी होणार आहे। माहिती अधिकारांतर्गत अपिलावर ही सुनावणी होणार असल्यानं उद्या राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागले। यानंतरची बातमी आहे खुर्चीवरून झालेल्या वादाची आणि वादातून झालेल्या प्रचंड गोंधळाची। नागपूरमध्ये राजकीय नेत्यांना खुर्चीचा सोस आवरला नाही आणि त्यांनी आमदार टेकचंद सावरकरांच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला। आमदार टेकचंद सावरकर यांनी आढावा बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये कामठी तालुका आढावा बैठकीत आमंत्रण देऊन बसायला खुर्ची न दिल्यानं मंत्री सुनील केदार यांच्या समोर व्यासपीठावर टेकचंद सावरकरांनी गोंधळ घातलेला आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, नेमका काय प्रकार घडला, काय अधिक तपशील? विराज, जर का बघायला झालं अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे। आज कामठी तालुक्याची आढावा बैठक ठेवण्यात आलेली होती। ती आढावा बैठक केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होती। खरं तर ही बैठक पालकमंत्र्यांनी घ्यावी असा आक्षेप देखील जे आमदार टेकचंद सावरकर यांचा होता आणि जेव्हा त्यांना आमंत्रण या बैठकीत होतं आणि त्यानंतर जेव्हा ते आज बैठकीमध्ये सहभागी व्हायला गेले होते तेव्हा त्यांच्यासाठी तिथे बसायला खुर्ची नव्हती, त्यामुळे त्यांना कुठेतरी पाठीमागच्या रांगेमध्ये बसावं लागलं। आणि त्यानंतर जेव्हा त्यांना काही प्रश्न उपस्थित करायचे होते, त्यांना मुद्दे मांडायचे होते, तेव्हा सुनील केदार यांनी आपल्याला बोलू दिलं नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे। एकंदरीत जर का बघायचं झालं तर सुनील केदार यांची जेव्हा आम्ही बाजू ऐकून तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमदार टेकचंद सावरकर हे बैठकीला उशीर आले, त्यामुळे त्यांना खुर्ची मिळाली नाही आणि त्यांना बोलण्याची संधी देखील दिली गेली असती, पण ते आत्ताच मला बोलू द्या अशा प्रकारचा आग्रह धरत होते। त्यामुळे त्यातनं ही शाब्दिक चकमक झाली आणि ज्या प्रकारचा गोंधळ त्यांनी एक व्यासपीठावर घातला त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी देखील तिथे उपस्थित होते। शेवटी मग गोंधळ वाढल्याचं बघून आमदार टेकचंद सावरकर यांना बैठकीतनं काढता पाय घ्यावा लागला। पण अत्यंत लाजिरवाणा प्रकार म्हणावा लागेल की एका बैठकीमध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि आमदार अशा प्रकारे भांडतात, कारण की ज्या मुद्द्यासाठी ती बैठक ठेवण्यात आली होती ते मुद्दे तर बाजूला राहून गेले आणि या गोंधळाचीच सर्व बैठकीमध्ये चर्चा होती। विलास, नक्कीच तेव्हा राजकीय नेत्यांसाठी खुर्ची किती महत्त्वाची असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। प्रश्न होता जनतेच्या खुर्चीचा, जनतेच्या प्रश्नांचा, पण आपल्या खुर्चीच्या समोर मात्र जनतेचे प्रश्न मागे राहिले आणि आपल्या खुर्चीसाठी हे दोन बडे नेते एकमेकांशी भांडताना दिसले। अरे